क्लोजेटचेच दाखवत होते की दिस इज माय ड्रेसेस, दिस मच ड्रेसेस आय हॅव. लेट काढायचं म्हणलं का असेच घेते आणि संध्याकाळी कपडे घड्या घालते आणि ते ठेवते. सो मग लक्षातच राहिलं नाही की आपल्याला नीट घड्या घालून ठेवायच्यात. बिकॉज मी जेव्हा कबड क्लीन केला होता ना त्याच्यानंतर अजून माझा कबड लिटरली कसं काय माहिती नाही, पण कबड माझा अजून पण नीट आहे. त्याच्यानंतर मी माझ्या मम्मीचे आणि पप्पांचे म्हणजे मी टॉप घातला होता, मला तो टॉप एवढा आवडला होता ना. मला तेव्हापासून म्हणजे अशा स्लीव्सवाले टॉप मला तेव्हापासून घ्यायचा होता, पण मग ते झालं नाही. आणि मग जेव्हा गेले होते ना तेव्हाच घेतलेला आहे 9th स्टँडर्डला. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. ॲक्च्युली आहे ना मी 3-4 दिवसापासून बघत होते. 3-4 दिवसापासून माझ्या म्हणजे यूट्यूब असा किंवा इन्स्टा असा सगळीकडे ना क्लोजेटचेच दाखवत होते की दिस इज माय ड्रेसेस, दिस मच ड्रेसेस आय हॅव, लेट शो मी, लेट शो यू ऑल हाऊ मच ड्रेसेस आय हॅव. आणि तिथं खूप सारे असे व्हिडिओज बनवत होते की हा ड्रेस मी कधी घेतला, काय घेतला, सगळं असे खूप हे करत होते. सो आय ऑल्सो थॉट की का ना मी पण माझे वॉर्ड्रोबचे ड्रेसेस म्हणजे वॉर्ड्रोब क्लिनिंगचा व्हिडिओ तर मी ऑलरेडी टाकलेला आहे आणि तेव्हा तुम्हाला मी ड्रेसेस दाखवले पण होते. पण ह्या वेळेस मी तुम्हाला सगळे ड्रेसेस घालून दाखवते. ॲक्च्युली फुल वॉर्ड्रोब नाही, पण माझ्याकडे जेवढे असे म्हणजे जीन्स टॉपचे जे आहेत ना कलेक्शन ते दाखवते. कारण की आता एवढा टाईम नाही. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे हे पण दाखवते म्हणजे कुर्तीज कलेक्शन किंवा जे बाहेर जायचे जे लग्नाला वगैरे आहेत असे ड्रेसेस मी आता नाही घालणार. आता फक्त मी तुम्हाला माझे जे रेग्युलर युजेसचे जे टॉप्स वगैरे आहेत, मग मी ते कुठून घेतले, काय घेतले, तोचा व्हिडिओ मी दाखवण्यासाठी मी खूप एक्सायटेड होते. मी 2 दिवसापासून म्हणते मी शूट करेल करेल करेल, पण मला टाईमच भेटत नव्हता. सो मग मला करता येत नव्हतं. पण आज सॅटर्डे होता आणि आज पावसामुळं सुट्टी घेतली होती मी. सो म्हटलं चलो अब तो करना बनता ही है. तर मी आता इथे तुम्हाला मी आता इथे काही माझे जे टॉप्स आहेत ते काढून ठेवलेत. म्हणजे हे जे टॉप्स आहेत ना इथे आणि इथे, ते प्रॉपर घडी घालून ठेवलेले आहेत आणि हे जे असे टॉप्स आहेत ना ते जस्ट असेच हे आहेत. म्हणजे मी 2-3 दिवस आता असेच घातले होते बिकॉज सकाळी 6 वाजता उठायचं असतं आणि आधी आहे ना रात्रीच काढून ठेवायचे मी, बिकॉज सकाळी उठल्यावर ताण नको. पण आता काय माहिती का मला रात्री काढायचाच कंटाळा येतो. मला रात्री एकटे ना पार झोपले ना की मग लक्षात येतं की आपल्याला कपडे काढायचे होते आणि त्याच्यामुळं मग विसरूनच जाते मी. म्हणजे मग सकाळी काढायचं म्हणलं का असेच घेते आणि संध्याकाळी कपडे घड्या घालते आणि ते ठेवते. सो मग लक्षातच राहिलं नाही की आपल्याला नीट घड्या घालून ठेवायच्यात. बिकॉज मी जेव्हा कबड क्लीन केला होता ना त्याच्यानंतर अजून माझा कबड लिटरली कसं काय माहिती नाही, पण कबड माझा अजून पण नीट आहे. त्याच्यानंतर मी माझ्या मम्मीचे आणि पप्पांचे म्हणजे मी पूर्ण कबड क्लीन केला, त्यामुळे आता पूर्ण कबड छान वाटतोय. पण नॉर्मली मी मम्मी पप्पांचा कबड नीट केल्यावर तो नीटच राहतो, पण माझाच कबड नीट राहत नाही. पण कसं काय काय माहिती का मी ब्लॉग टाकलाय म्हणून मला बघायचं होतं की माझं हे कलेक्शन किती दिवस राहतं. मी त्या एंडिंगला म्हटले होते की हे कलेक्शन माझं किती दिवस राहते ते बघू. त्या व्हिडिओमध्ये मी डेटही सांगितली होती. पण लिटरली फर्स्ट टाईम असं झालं आहे की एवढे दिवस झालेत मी ते कलेक्ट करून, म्हणजे ॲटलिस्ट नाही म्हटलं तरी 20-25 दिवस तरी झाले असतील. दरवेळेस कसं होतं मी हे करते म्हणजे व्हिडिओ सॉरी वॉर्डरोब क्लीन करते, पण 8 दिवसात तो वॉर्डरोब मला परत क्लीन करावा लागतो दर संडे टू संडे. नाही क्लीन केलं ना मग मला कपडेच सापडत नाही. मग कसं होतं एक कपडा शोधायचा म्हटलं का सगळे कपडे बाहेर घ्यायचे, मग एक कपडा शोधायचा आणि मग परत ते कपडे तसेच ओढून टाकायचे. त्याच्यामुळं ते हेच होत नाही, दरवेळेस करायला लागतं. पण ह्यावेळेस कसं काय काय माहीत नाही आईच, पण ते झालंच नाही माझ्याकडनं. ते खराबच झाले नाहीत. हे 2-3 होते तेही म्हटलं आता व्हिडिओ बनवायला घ्यावा म्हणजे नंतर ते पण सेट होता येईल. आणि मग उद्या जे कपडे घालायचे ते आजपासून रात्रीच काढून ठेवूयात, म्हणजे मग कबोर्ड पण क्लीन राहील. आता कबर्ड क्लीन राहायला एवढ्या वेळात आय गेस मी एवढे एफर्ट्स घ्यायला पाहिजेलेत की माझे जेवढे पण कपडे आहेत ते मी रात्रीच काढून ठेवेल जे उद्या घालायचे. बिकॉज कसं होतं ना सकाळी 6 वाजता जायचं असतं आणि लेट पण होतं कधी कधी. आता परवा दिवशी तर काय झालं होतं, 1च मिनटं लेट झाला होता. 8:30ला क्लास असतो, 8:31ला मी दरवाजाच्या तिथे गेले होते, पण सर म्हणे 1 मिनटं लेट झाला. त्याच्यामुळे सरांनी आम्हाला आत घेतलं नाही. तिथं मग 2 तास तर सहज तिथं व्हायला गेले असतील. सकाळी उठून काय फायदा नाही. आणि तेव्हा मला मम्मी म्हणत होती की पाऊस आहे, झोपायचं असलं तर झोप. पण मी म्हटलं जाऊ दे, काही एवढा पाऊस नाही आहे. आणि मला पण असं वाटत होतं की नाही भाई झोपायला पाहिजे, नाही नको जायला, झोपून घेऊ. पण तरी म्हटलं की नाही का जावा, म्हणून मी तिथं गेले. पण काही जाऊन फायदा झाला नाही. शेवटी नशीब दुसऱ्या लेक्चरला तरी सरांनी बसून दिलं. बरं ते जे काय होतं ते पुढं बघून घेऊ.
आता व्हिडिओ करायचा आहे आपल्याला, की मी काय-काय ड्रेसेस माझे रेग्युलरचे इन स्टॉक मी क्लासला वगैरे कुठं बाहेर जायचं असेल तर काय घालून जाते. तर सध्या तर तुम्हाला दाखवते. तर चला सुरू करूया. मी एक-एक ड्रेस घालून येते. मला ॲक्चुअली पहिले कॅमेरा सेट करावा लागेल अँगल जिथं माझं पूर्ण लूक येतंय. पाहूया माझं पूर्ण लूक कुठे येतंय. तर हा कॅमेरा अँगल परफेक्ट आहे. बिकॉज इथून माझा तुम्हाला पूर्ण जो ड्रेस आहे तो दिसतोय. तर चला मी पटकन फर्स्ट जो लूक आहे माझं ते घालून आले, मग भेटूया. फर्स्ट आहे तो हा टॉप आहे. खाली ट्रॅक पॅन्टला इग्नोर करा तुम्ही. बिकॉज माझ्याकडे 2 जीन्स आहेत आणि दोन्ही जीन्स ऑलमोस्ट मोस्टली धुवायला टाकलेल्या आहेत. मी बघून काय करायचं. हा टॉप मला खूप आवडतो. बिकॉज लोकल मार्केटमधून घेतलेला आहे मी हा टॉप. कधी घेतलेला आहे ते काही एवढं लक्षात नाही आहे. पण लोकल मार्केटमधूनच घेतलेला आहे मी हा पण टॉप. मस्त आहे, मला खूप आवडतो. तर आता चेंज करून आले. तुम्हाला हा टॉप कसा वाटला मला सांगा? ह्याला मोस्टली मी असं इन करूनच घालते. बिकॉज इन केल्यावर ते लूक वेगळं येतं आणि ते बटन टाईप पण आहे. पण हे बटन तुटलंय. सो इग्नोर. हा माझा सेकंड आहे. हा थर्ड टॉप आहे आणि हा होळीचा टॉप नाही आहे. हा टॉप नॅचरली मी असंच घेतला होता. बिकॉज मी जेव्हा दुकानात गेले होते ना, तेव्हा फर्स्ट टाईम मी हा टॉप पाहिला होता आणि जेव्हा मी हा टॉप पाहिला होता ना, मला तेव्हाच तो टॉप खूप आवडला होता हा, म्हणून घेतला होता. इथे पॉकेट टाईप डिझाइन आहे. पॉकेट आहे, नाही आहे. तर हे आहे look. मस्त आहे. असं होळीवाला फील देतोय, पण घातल्यावर ना छान वाटतो हा टॉप. मला खूप आवडतो. म्हणजे मी मोस्टली हा टॉप जास्त वेळा घालत असते. पण छान आहे हा टॉप. छान. तर हा थर्ड टॉप आहे. थर्ड बटर साईड. हे बटरफ्लाय लिहायला थोडंसं खराब झालंय. पण हा पण मी असा इन करून ठेवते. हा असा घरी घालायला पण होतो, पण अजून घरी नाही वापरला, बाहेरच वापरते मी. जेव्हा जास्त असा यूज करून खराब होईल ना, तेव्हा घरी ट्रॅक पॅन्टवर घालायला चालू करेल. पण मला खूप आवडतो. असे जे असे टॉप एकदम असे चिपकून बसतात ना, ते टॉप खूप आवडतात. बिकॉज मग ते जे टॉप घातले ना, तर मग असं म्हणजे नाही का असे जास्त जाडं वगैरे असं वाटत नाही. एकदम प्रॉपर अशी फिगर आहे असं वाटतं. सो मग मला ना हा पण टॉप खूप आवडतो. म्हणजे तुम्ही पण बघा ना, एकदम प्रॉपर फिगर दिसते इथे मी जवळ आहे तरी आणि लांब गेल्यावर. सो मला असे टॉप खूप आवडतात. पण मला मम्मी म्हणते काय अंगाला चिपकन असे टॉप घेत असते नुसते. सो हा आहे थर्ड टॉप. हा पण तसाच आहे. मी मोस्टली असे स्टॉक घेत असते जे बॉडीला असे चिपकून राहतील. मग ते छान वाटतं. म्हणजे मग बाहेर घालायचा जर सपोज कंटाळा आला ना, तर आपण घरीही ते यूज करू शकतो. हा एक टॉप आहे. हा काय वाटलं तुम्हाला तेही सांगा. हा एक टॉप आहे. हा मी 9th स्टँडर्डला होते ना समथिंग, तेव्हाचा टॉप आहे. हा संभाजीनगरला मी माझ्या मोठ्या मम्मीकडे आणि छोट्या मम्मीकडे गेले होते ना, मला माझ्या छोट्या मम्मीने हा टॉप घेतला होता. हा पण आहे. हा पण मला अजून पण खूप आवडतो. टॉप आहे. मला पोट दिसते मी पण जास्त खाल्लंय. हे एक ओव्हर साईज टी शर्ट आहे. ह्याला पण मी मोस्टली असं इन करून घालत असते. नुसतं छान दिसते ते लिहिलंय. कीप स्माइलिंग आणि मेस म्हणजे बॅक साईडला पण ती इमोजी आहे. तिथं पण तेच लिहिलेलं आहे. नेक्स्ट ह्याच्यावरती ना इथं जसे कलर आहे ना, त्याच कलरची जीन्स आहे माझ्याकडं. आता सध्या ती मी घातली नाहीये, ती नंतर कधी घालेल. तर हा पण एक कलेक्शन आहे माझ्याकडं. कसा वाटतो तुम्हाला हा टॉप? सांगा मला कमेंट्समध्ये. हा पण टॉप माझा आहे ना, खूप जुना आहे. म्हणजे आठवत नाही, पण मोस्टली खूप जुना टॉप आहे हा पण माझा. नेक्स्ट आहे हा. हा टॉप पण ना मी संभाजीनगरला जेव्हा गेले होते ना, तेव्हाच घेतलेला आहे 9th स्टँडर्डला.
हा माझ्या दीदीने घेतलेला आहे. कसा वाटला तुम्हाला टॉप? नक्की सांगा. नेक्स्ट आहे हा. हा टॉप हा टॉप घ्यायचं कारण म्हणजे ना मी कुंडली भाग्यची मालिका चालू होती ना, त्यावेळेस मी हा टॉप आहे ना, एक शर्लिन म्हणून कॅरेक्टर होतं. तुम्हाला माहिती असेल की नाही माहीत नाही. तर तेव्हा तिने टॉप घातला होता. मला तो टॉप एवढा आवडला होता ना, मला तेव्हापासून म्हणजे अशा स्लीव्हजवाले टॉप मला तेव्हापासून घ्यायचा होता. पण मग ते झालं नाही. पण मग नंतर ना एकदा मी अशीच रोडला चालले होते एका शॉपवर, तर तिथे मला बाहेर लावलेला दिसला, सो मी घेऊन आले. ह्या टॉपचं काय नाव आहे म्हणजे माहीत नाही, बॅडमिंटन का बटरफ्लाय काहीतरी आहे. पण खूप आवडतं मला हा टॉप. नंतर हा आहे हा ती मला आवडतो. पण घेतला होता ना तेव्हा मला खास आवडत नव्हता. पण आता आवडतो. हा एक टॉप आहे मोस्टली. हा मोस्टली आहे ना, हा टॉप मला क्रॉप टॉप म्हणून घ्यायचा होता. पण जे नॉर्मली क्रॉप टॉप असतात ते इथपर्यंत असतात किंवा इथपर्यंत असतात. पण मग आमच्या घरी क्रॉप टॉप वगैरे असे ड्रेसेस घालणं चालत नाही. पूर्ण नीट जीन्स टॉप घालायला लागतात. तर मग मला एवढं म्हणजे घालायचं होतं पण कळत नव्हतं. सो मला त्यावेळेस हा दिसला टॉप. तर मग मी हा माझ्या लाईफचा फर्स्ट असा क्रॉप टॉप टाईप टॉप आहे जो घेतला असेल. ह्याच्या आधी मला वाटत नाही मी जशी मोठी झाली तशी मी म्हणजे नॉर्मली इथून वरती किंवा असे कोणते ड्रेसेस घातले असेल. हा माझ्या लाईफचा फर्स्ट म्हणजे हा पण कोणत्याच अँगलने क्रॉप टॉप नाही आहे बिकॉज इथपर्यंत आहे. पण क्रॉप टॉप सारखा आहे. सो मला वाटलं घ्यावा. सो हा माझ्या लाईफचा फर्स्ट हे क्रॉप टॉप वगैरे पण आहेत अजून. चला घालूया. हां, पण आय गेस मी इन्फ्लुएन्सरचा का कोणाचाच बघितला होता बिकॉज मला हे आवडलं होतं. हे पण मी इन्फ्लुएन्सर का कोण असंच कोणतरीच बघितला होता आणि त्यावरनं मी घेतला होता. म्हणजे मी ऑनलाईन नव्हता घेतला. ऑनलाईन मी फोटो काढला होता त्याचा आणि मला नंतर मी दुकानात जाऊन जाऊन दाखवत होते. तेव्हा मला आठवलं. स्लीव्हज खूप आवडायचे मला. बिकॉज घेतलं जेव्हा होतं तेव्हा ह्या अशा ज्या स्लीव्ज होत्या त्या खूप ट्रेंडिंगमध्ये होत्या. एवढ्या नाही आहेत, तरी टॉप छान आहे, सो मी वापरते. हा एक टॉप आहे. हा टॉप आय गेस असंच फ्रेंड्ससोबत गेले होते ना मी. म्हणजे फ्रेंडचा टॉप बघितला होता त्याच्यावरनं मला आवडला होता. तिथं घेतला होता. पण हा लूज आहे एवढा बिकॉज तेव्हा मी जाडी होते. आता मला फिटिंग करायची गरज आहे. पण बाय द वे छान दिसतोय फिटिंग केल्यावर. एवढं पण असं काही हे नाही आहे. पण नाही घालत मी नॉर्मली. मला ना आधी माझे फ्रेंड्स चिडवायचे, की एवढे हे सगळे बटन लावायला किती वेळ जात असेल ना तुझा? हा जो क्रॉप टॉप आहे ना, तो माझ्या लाईफचा फर्स्ट क्रॉप टॉप आहे. आणि लकीली कलर पण एवढा भारी आहे ना, मला एवढा म्हणजे माझ्या चेहऱ्याला वगैरे पूर्ण बॉडीला मॅच होऊन जातोय. ही डिझाईन पण. पण फक्त ह्या डिझाईनचा प्रॉब्लेम काय येतो, म्हणजे लोकांना असं वाटतं मी कोणाचं तरी मंगळसूत्र घातलंय का काय. तर हे मंगळसूत्र नाही, डिझाईन आहे, नीट बघून घ्या. खूप छान आहे. मला हा क्रॉप टॉप खूप आवडलेला बिकॉज एकदम परफेक्ट आहे. माझ्या बॉडीला पण मॅच झाला आहे. डिझाईन पण छान आहे. स्लीव्स पण खूप छान आहेत. मला हा क्रॉप टॉप खूप आवडलेला आहे. मला पण फिटिंगची गरज आहे. म्हणजे ना असे खूप सारे जे माझे टॉप्स आहेत ना, ते मी जेव्हा आधी जाडी होते ना, तेव्हाचे टॉप्स आहेत म्हणजे मी ते बघितलेच नाही. पण आज मला व्हिडिओ करायचा होता, तर आज कळाले. हा पण बघा ना एवढा लूज आहे. त्याला पण असं फिटिंग केलं तर प्रॉपर छान दिसेल. सो आय गेस मला माझ्या इच अँड एव्हरी टॉपला फिटिंग पण करायला लागेल. बिकॉज आधी मी जाड होते आणि आता मी लुकडी झाली आहे. पण मला त्याच्यामुळं हे टॉप्स घालता येत नाही. आता असं असल्यावर
ते छान दिसतं. पण असं सगळं ते एवढं खाली दिसत नाही ना, म्हणजे घरी वगैरे वापरायचं असेल तर ते ओव्हरसाइज ठीक आहे. पण मी त्याला पण फिटिंग करू. नेक्स्ट टाईम जर उद्या सुट्टी असली तर उद्याच करू. पण उद्या नसली तर नेक्स्ट टाईम जेव्हा केव्हा सुट्टी असेल तेव्हा नक्की ह्याला आहे ना, सगळ्यात पहिले जेवढे पण सगळे टॉप्स आहेत त्यांना सगळ्यांना फिटिंग करू. परत एकदा ब्लॉग बनवण्याचा. आणि हा पण एक टॉप आहे. हा पण टॉप तेव्हाच घेतलेला जेव्हा मागवतो स्लीव्हजवाला घेतला होता ना. तर ॲक्च्युली हे आहेत माझे सगळे टॉप कलेक्शन आणि अजून पण 4-5 आहेत, पण त्याचे मी रील बनवली होती. तर तुम्ही ते Instagramला जाऊन चेक करा किंवा ते शॉर्ट्स पण मी अपलोड केलेत. म्हणजे मी आत्ता जेवढ्यात कपडे घेतलेत ना, तर कोणते कपडे घेतलेत, कुठून घेतलेत ते मी सगळे मोस्टली अपलोड केलेले आहेत. म्हणजे ब्लॉग केलेला आहे. तो ब्लॉग जाऊन बघा आणि अजून जे 4-5 शर्ट आहेत ना, ते ॲक्च्युली धुतलेले आहेत. बिकॉज मी आहे ना सगळे कपडे धुते. पण मग माझं असं असतं ना, की चला मला व्हिडिओ शूट करायचा आहे, सो आज कपडे धुवू नको. मग मी तो तो ड्रेस तसाच ठेवते आणि दुसऱ्या दिवशी दुसरा घालते. पण मग कसं होतं कधी-कधी व्हिडिओ शूटिंग होती, पण कधी-कधी दगदग एवढी झालेली असती ना, की व्हिडिओ शूट म्हणजे मला करायचं असतं. मी फुल कॉन्फिडन्सने म्हणते, फुल एनर्जी घेऊन म्हणते, की नाही भाई काही झालं तरी आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे, मेसेज बनवायचाच आहे. पण मग ते काय माहिती कसं काय होतंय, एनर्जीच राहत नाही किंवा काही इच्छाच होत नाही. सो मग तो व्हिडिओज पण होत नाही. पण मग तो ड्रेस धुवायचा राहिलेला असतो. बाकी सगळे कपडे झालेले असतात. मग मला हाताने धुवायचे कपडे खूप जीवावर येतात. पण तरी मी धुते. मग त्याच्यामुळं ते राहायचं ते तसंच राहून जातं आणि मग ते राहतं. त्याच्यामुळं मग आज सुट्टी होती. सो आज माझे 3-4 टॉप्स धुवायला आहेत आणि 1-2 बाकीचे जे आहेत अजून तर ते मी दाखवलेले आहेत. सो हे होते माझे जीन्सचे जे टॉप असतात त्याचे कलेक्शन्स आणि जीन्स माझ्याकडे अशा एवढ्या नाही आहेत. काही 2-3च आहेत बिकॉज जीन्स कसं ब्लॅक किंवा व्हाईट किंवा ब्ल्यू घेऊ आपण. पण टॉप्स भरपूर लागतात ना, त्या रिपीटेडली घालू शकतो आपण. म्हणजे मंडेला घातलेली जीन्स आपण परत वेडनेसडेला घालू शकतो. पण मंडेला घातलेला टॉप वेडनेसडेला परत घालायचं म्हणजे ते नको वाटतं. सो टॉप्स तर खूप आहेत आणि कुर्ती कलेक्शन किंवा माझे बाहेर घालून जे लग्नाला वगैरे जायला किंवा गावाकडं जर जात असेल, तर मग कोणते ड्रेसेस वगैरे घालते, त्याचा ब्लॉग मी दुसरीकडे म्हणजे दुसरा ब्लॉग बनवेल. तर ह्या ब्लॉगसाठी एवढंच. म्हणजे हे जे टॉप्स होते ना, ते मी माझे डेली यूजसाठी होते किंवा कॉलेजला जायचं असलं किंवा इथलच्या इथं पुण्यातल्या पुण्यात कुठे बाहेर जायचं असलं, काही असं असलं, फिरायला जायचं असलं, फ्रेंड्ससोबत जायचं असलं किंवा फॅमिलीसोबत कधी बाहेर जायचं असलं, तर तेव्हा मी हेच सगळे मोस्टली ड्रेसेस घालून जाते. पण हां, जेव्हा फेस्टिवल वगैरे असं काही असतं, तर मग तेव्हा हे ड्रेसेस नाही घालत. मग तेव्हा जे कोणते ड्रेसेस घालते, त्याचा ब्लॉग मी दुसरा बनवेल. तर हा ब्लॉग इथपर्यंतच. तुम्हाला माझे कोणते शर्ट्स आवडले, टी शर्ट, शर्ट कोणते आवडले ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या ब्लॉग